आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थसंकल्पावरील घडी पुस्तिकेचे प्रकाशन। नागपूर माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर विभागीय माहिती संचालक कार्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक वर्ष 2026-2027 साठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील विदर्भासाठीच्या तरतुदींवर आधारित घडी पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित अनौपचारिक कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळी नागपूर अमरावती विभागाचे संचालक डॉक्टर गणेश मुळे, सहाय्यक संचालक पल्लवी धारव, माहिती अधिकारी रितेश भुयार तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्ध समन्वयक अविनाश महालक्ष्मी, रमाकांत दाणी आणि अनिल गडेकर उपस्थित होते। राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भातील कृषी, आरोग्य, उद्योग, शिक्षण आणि पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती या घडी पुस्तिकेत आकर्षक आणि वैविध्यपूर्ण ग्राफिक्सद्वारे देण्यात आली आहे। उत्तम रंगसंगती आणि सुबक मांडणीमुळे पुस्तिका आकर्षक झाली असून विविध शासकीय कार्यालये तसेच प्रसार माध्यमांसाठी ही पुस्तिका उपयुक्त संदर्भ ठरणार आहे।